सर्वांना नमस्कार. फक्त शिक्षण या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत. मित्रांनो, इयत्ता 9वी विषय इतिहास व राज्यशास्त्र प्रथम सत्र कृतीपत्रिका संपूर्ण उत्तरासह आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. वेळ आहे 2 तास, एकूण गुण आहे 40. त्या 40 गुणांची विभागणी इतिहास 28 व राज्यशास्त्र 12 गुण या पद्धतीने त्या 40 गुणांची विभागणी आहे. मित्रांनो, आपण प्रथम सत्र परीक्षेचा नमुना प्रश्नपत्रिका बघणार आहोत. गेल्या वर्षी देखील आपण टाकली होती. खूप मोठ्या प्रमाणावर शिक्षक बंधू भगिनींचे फोन मेसेज आले, त्यानुसार आपण यावर्षी देखील देत आहोत. तर चला सुरुवात करूया. तत्पूर्वी माझी आपणास नम्र विनंती, माझ्या फक्त शिक्षण यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील. मित्रांनो, प्रश्न पहिला आहे इतिहास मधला. दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून लिहा. 3 गुणांसाठी दृकश्राव्य डॅश डॅश श्राव्य साधनांमध्ये या साधनांचा समावेश होतो. वृत्तपत्र, दूरदर्शन, आकाशवाणी आणि नियतकालिक. तर मित्रांनो, दृक आणि श्राव्य या साधनामध्ये कोणत्या याचा समावेश होतो? दूरदर्शनचा. त्यानंतर 19 जुलै 1969 साली देशातील प्रमुख डॅश डॅश बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले. तर किती बँकांचे करण्यात आले? प्रमुख 14 बँकांचे. पर्यायाचं आपण सरळ उत्तर वाचू म्हणजे आपला व्हिडिओ जास्त मोठा होणार नाही. जीवन शिक्षण हे मासिक या संस्थेमार्फत प्रकाशित केले जाते. जीवन शिक्षण हे मासिक कोणामार्फत प्रसिद्ध केलं जातं? मित्रांनो, विद्या प्राधिकरण, त्याला आपण SCRT, राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे असं देखील म्हणतो त्याला आपण. पुढे जाऊया. प्रश्न पहिला ब. खालील प्रत्येक गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा. व्यक्ती आणि विशेष: जाल कपूर टपाल तिकीट अभ्यासक, कुसुमाग्रज कवी, अण्णाभाऊ साठे लोकशाहीर आणि अमर शेख चित्रसंग्राहक. तर मित्रांनो, चुकीची जोडी दुरुस्त करून लिहायची आपल्याला. चुकीची जोडी आहे अमर शेख चित्रसंग्राहक, ही चुकीची जोडी आहे. तर अमर शेख कोण होते? तेव्हा चित्रसंग्राहक म्हटलेले, तर अमर शेख मित्रांनो हे शाहीर होते. ओके, पुढे जाऊया. राष्ट्रीय आणीबाणी: इंदिरा गांधी. विज्ञान व तंत्रज्ञान सुधारणा राजीव गांधी. आर्थिक सुधारणा PV नरसिंहराव. मंडल आयोग चंद्रशेखर. तर याच्यात चुकीची जोडी मित्रांनो चंद्रशेखर मंडल आयोग नसून चंद्रशेखरची देशाची आर्थिक परिस्थिती बिकट या संदर्भामध्ये आहे. त्यानंतर पुढे जाऊया. कावसजी दावर पोलादचा कारखाना. डॉक्टर दत्ता सामंत. गिरणी कामगारांचे नेतृत्व. नामे लोखंडे. गिरणी कामगारांची सुट्टी. नारायण सुर्वे. कवितांद्वारे श्रमिकांच्या जीवनाचे दर्शन. तर चुकीची जोडी आहे मित्रांनो यामध्ये नंबर 1 कावसजी दावर आणि पोलाद कारखाना ही चुकीची असून दुरुस्ती अशी भारतात मुंबई येथे पहिली कापड गिरणी त्यांनी सुरू केली. ओके, पुढे जाऊया. 4 गुणांसाठी आहे. दुसरा अ. पुढील संकल्पचित्र पूर्ण करा. पंचवार्षिक योजना, कालावधी आणि उद्दिष्ट ते लिहायचं आहे आपल्याला. उद्दिष्ट 5व्याचं लिहायचं आहे आणि बाकीच्यांचं इसवीसन किंवा कोणती योजना ते लिहायचं आहे. तर बघा, या पद्धतीने आपल्याला संकल्पचित्र पूर्ण करता येईल. पहिली पंचवार्षिक योजना 1951 ते 56 शेती आणि सामाजिक विकास. दुसरी दिलेलीच आहे. तिसरी 1966 ते 1969 विषमतेचे निर्मूलन, रोजगार संधी विस्तार, राष्ट्रीय उत्पादनात वाढ. चौथी म्हणायचं याला 69 ते 74 शास्त्रीय संशोधन, आरोग्य, कुटुंब कल्याण नियोजन. आणि 5वी आहे मित्रांनो 1974 ते 79 गरिबी दूर करणे, आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवणे. ही उद्दिष्ट होती त्याची. पुढे जाऊया. संकल्पचित्र पूर्ण करा. इतिहासाची लिखित साधने आपल्याला लिहायची. 4 साधनं लिहा. तर ग्रंथ, नियतकालिके, रोजनिशी आणि वृत्तपत्रे या पद्धतीने हे संकल्पचित्र आपण पूर्ण करू शकतो. 4 मार्कासाठी हे पुढचा प्रश्न आहे. थोडक्यात टिपा लिहा. कोणतेही 2 प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया, त्यालाच PTI म्हणतो आपण, प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया याविषयी टिपा लिहायच्या आपल्याला. 1953 नंतर भारतातील बहुसंख्य वृत्तपत्रांची साठी सर्व महत्त्वाच्या घटनांचे प्राथमिक तपशील, महत्त्वाच्या विषयावर लेख यासाठी प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया हा महत्त्वाचा स्रोत आहे. प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाचे वृत्तलेख, छायाचित्र, आर्थिक, वैज्ञानिक विषयावर लेख वृत्तपत्रकांना त्यांनी पुरवलेले आहे. आता PTIने ऑनलाईन सेवा देखील सुरू केलेली आहे. 1990च्या दशकात PTIने टेलिप्रिंटर्स ऐवजी तंत्रज्ञानाद्वारे देशभर उपग्रह प्रसारण बातम्या पाठवायला सुरुवात केली. आधुनिक भारताच्या इतिहास लेखनासाठी हा मजकूर अत्यंत महत्त्वाचा आहे आणि प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया एक अत्यंत उपयुक्त असं साधन आहे मित्रांनो ही माहिती मिळवण्याचं. त्यानंतर प्रदेशवाद, याच्यावर आपल्याला टिपा लिहायची. प्रदेशवाद म्हणजे आपल्या प्रदेशाविषयी आवाजवी अभिमान बाळगणे होय. उदाहरणार्थ, मी बंगाली, मी मराठी अशी आपली ओळख सांगणे वेगळे, पण मी बंगाली, मी मराठी म्हणून इतर प्रांतापेक्षा श्रेष्ठ आहे अशी भावना होणे. आवाजवी प्रांत अभिमान निर्माण झाला की त्यामधून
देशामध्ये प्रादेशवाद निर्माण होतो आणि यामधून प्रत्यक्षात विकृती निर्माण होते आणि ती विकृती निर्माण होणे देशासाठी घातक आहे. प्रत्येकाचं आपल्या प्रांतावर आपल्या भाषेवर प्रेम असावं, ते असणं स्वाभाविक देखील आहे. मात्र त्याचं विकृतीमध्ये रूपांतर झालं की त्यातून प्रदेशवादाला जास्त चालना मिळते आणि त्यातून विषमता निर्माण होते. याशिवाय त्याच्यातून प्रदेशामध्ये द्वेष निर्माण होतो आणि हे एक प्रकारे अशिक्षितपणाचं आणि आर्थिक मागासलेपणाचं लक्षण देखील आहे. महाराष्ट्र, गुजरात, पंजाब, तामिळनाडू ही राज्य आर्थिक व औद्योगिकदृष्ट्या बरीच विकसित झाली आहे, तर ओडिशा, बिहार, आसामसारखी राज्य आर्थिक तसेच औद्योगिकदृष्ट्या अप्रगती राहिली आहे. विकास व सुधारणा हा प्रगतीचा पाया असल्याने ज्या राज्यात आर्थिक विकास होतो ती राज्ये शिक्षण, आरोग्य, संस्कृती या क्षेत्रात देखील प्रगती साधू शकतात. त्यामुळे प्रदेशवाद हा एक अत्यंत याची बाब आहे की जो नसावा. त्यानंतर पुढील विधाने सकारात्मक स्पष्ट करा. कोणतेही 2 विधान गिरणी कामगार संपावर गेले. काय कारण होतं त्याचं? तर कारण 80च्या दशकात कामगारांमध्ये असंतोष निर्माण होण्यास अन्य क्षेत्रातील आर्थिक परिस्थिती देखील कारणीभूत होती. काही उद्योगात कामगारांचे पगार वाढले होते, त्यांना बोनसची रक्कम जास्त मिळाली होती. गिरणी कामगारांपेक्षा त्यांच्या जास्तीच्या सुविधा मिळत होत्या. त्यामुळे 1981च्या दिवाळीत कामगारांना 20% बोनसची अपेक्षा होती. मात्र कामगारांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या राष्ट्रीय मिल मजदूर संघाने मालक वर्गाशी वाटाघाटी करून कामगार वर्गाला विश्वासात न घेता तडजोड केली आणि त्यातून मग नंतर 5% बोनस मधील कपात ही असंतोषाची ठिणगी पडली आणि त्यामुळे कामगार सगळे संपावर गेले. म्हणजे जे नेते होते त्यांनी गिरणीच्या व्यवस्थापनाशी त्यांनी हातमिळवणी केली आणि त्यामुळं असंतोष निर्माण झाला. NCERTची स्थापना करण्यात आली. NCERT आता NCERT मित्रांनो का स्थापना करण्यात आली? कारण 1 सप्टेंबर 1961 रोजी दिल्ली येथे संस्थेची स्थापना करण्यात आली. केंद्र सरकारला शालेय शिक्षणाच्या बाबतीत सर्वंकष धोरणासंदर्भात आणि शैक्षणिक योजनांच्या अंमलबजावणीबाबत मदत करणे हा या संस्थेचा मुख्य उद्देश आहे. शिक्षणाविषयी संशोधन, विकास, प्रशिक्षण, विस्तार, शैक्षणिक कार्यक्रम, शालेय अभ्यासक्रम व पाठ्यपुस्तकाची पुनर्रचना यांची अंमलबजावणी NCERTकडे सोपवण्यात आलेली आहे. संस्थेने केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सहकार्याने शालेय अभ्यासक्रम व पाठ्यपुस्तकाची निर्मिती करण्यास मध्यवर्ती भूमिका बजावली. शासनास प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांच्या संदर्भात सहकार्य व मार्गदर्शन केले. NCERTने उपलब्ध करून दिले. शिक्षकांसाठी मार्गदर्शन, कार्यपुस्तका, अध्यापन, प्रशिक्षण, अध्यापन तंत्राचा विकास, राष्ट्रीय स्तरावर प्रज्ञाशोध परीक्षा असे उपक्रम NCERTकडून राबवले जातात. त्यामुळे NCERT स्थापना करण्यात आली. तिसरा आहे मोरारजी देसाई यांचे सरकार अल्पकाळ टिकले. मोरारजी आपल्याला 2च लिहायचे पण आपण इथं 3 दिलेत. मोरारजी देसाई यांचे सरकार अल्पकाळ का टिकले? आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर अनेक विरोधी पक्ष एकत्र येऊन जनता पक्षाची निर्मिती केली. नव्याने स्थापन झालेल्या जनता पक्षाकडून श्रीमती इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाचा दारुण पराभव या निवडणुकीत झाला. मोरारजी देसाई प्रधानमंत्री झाले. त्यांच्या नेतृत्वाखाली जनता पक्ष सरकार आपापसातील मतभेदामुळे मात्र फार काळ टिकले नाही. पुढचा आहे प्रश्न 4 आहे. दिलेल्या उत्तराचे वाचन करून उत्तरावरील प्रश्न लिहा. ताराबाई मोडक यांनी इथपासून तर शैक्षणिक संस्था सुरू केल्या आहेत. इथपर्यंत हा उतारा पहिलाच प्रश्न आहे. त्यावर ताराबाई मोडक यांनी कोणत्या क्षेत्रात कार्य केले? तर त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात कार्य केले. आपल्याला इथं हा उतारा वाचल्यानंतर हे बघा, तांत्रिक व्यावसायिक शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी त्यांनी खूप परिश्रम घेतले. त्यानंतर मित्रांनो पुढचा प्रश्न आहे. अनुताई वाघ यांनी आदिवासींसाठी स्थापन केलेल्या संस्थेचे नाव? तर अनुताई वाघ यांनी संस्थेस कोसबाड प्रकल्प म्हणून ओळखले जाते. त्यांच्या संस्थेस कोसबाड प्रकल्प. आदिवासी शिक्षणासाठी अनुताईंनी कोणते प्रयत्न केले? तर अनुताईंनी आदिवासींच्या शिक्षणासाठी पाळणा घरे, बालवाड्या, प्राथमिक शाळा, प्रौढ शिक्षण वर्ग, बालसेविका, प्रशिक्षण महाविद्यालय इत्यादी शैक्षणिक संस्था सुरू केल्या. पुढे आहे पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. कोणतेही 2 लिहायचे. 6 मार्कासाठी आहे, म्हणजे 3 मार्काला 1 आहे. भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये कोणती? कोणती वैशिष्ट्ये भारतीय अर्थव्यवस्थेची? तर मित्रांनो भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे सांगता येईल. नंबर 1, अर्थव्यवस्थेचे आधुनिकीकरण, आर्थिक स्वावलंबन आणि सामाजिक न्यायिक समाजवादी रचना ही भारताच्या स्वातंत्र्यापासून भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये राहिलेली आहे. दुसरं आहे भारताला उद्योग उभारून आधुनिकीकरण आणि स्वावलंबन प्राप्त करायचे होते. नियोजनाच्या सामाजिक न्यायावर आधारलेली अर्थव्यवस्था अस्तित्वात आणायची होती आणि म्हणूनच योजना आयोग निर्माण करण्यात आला आणि पंचवार्षिक योजना सुरू करण्यात आली. 8व्या पंचवार्षिक योजनेत कोणते कार्यक्रम सुरू झाले? तर 8व्या पंचवार्षिक योजनेत पुढील प्रमाणे कार्यक्रम सुरू करण्यात आले. प्रधानमंत्री रोजगार योजना, महिला समृद्धी योजना, राष्ट्रीय सामाजिक आर्थिक सहाय्य योजना, माध्यान्ह आहार योजना जे आपण शालेय पोषण आहार विद्यार्थ्यांना देतो ते 8व्या पंचवार्षिक योजनेत सुरू झालेलं आहे.
त्यानंतर इंदिरा गांधी महिला योजना, गंगा कल्याण योजना, एवढ्या योजना इथं सुरू झाल्या. आणि दोनच लिहायचे, पण तिसराही प्रश्न आहे, प्रादेशवाद केव्हा बाळगतो. तर आर्थिक विकास व सुधारणा हा प्रगतीचा पाया असल्याने ज्या राज्यात आर्थिक विकास झालेला नसतो ती राज्य मात्र शैक्षणिक तसेच नागरिक सुविधांच्या बाबतीत खूप मागासलेले राहतात. प्रगत राज्यातील लोकांना उपलब्ध होणाऱ्या विकासाच्या संधी अशा राज्यात मिळत नाहीत. शैक्षणिक मागासलेपण, बेरोजगारी, दारिद्र्य अशा प्रश्नांनी ते गांधले जातात. आपली फसवणूक होत आहे, त्यांच्या लक्षात येतं विकासाच्या लाभापासून ते दूर राहतात अशी भावना त्यांच्या मनात निर्माण होते. आणि यातून मित्रांनो राज्यातला सलोखा नष्ट होतो, प्रदेशवाद अधिक बळगत जातो. खरं तर राष्ट्राच्या राष्ट्रीय एकात्मतेला हे घातक आहे. पुढे जाऊया. राज्यशास्त्र 28 मार्काचं इतिहास झालं. राज्यशास्त्र मित्रांनो 12 मार्काचं बघूया. दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून लिहा. शीतयुद्ध या घटनेमुळे संपले आणि संयुक्त याचे इथं 4 पर्याय दिलेले. आपण फक्त उत्तराचा पर्याय वाचू. शीतयुद्ध कोणत्या घटनेने संपले? सोव्हिएत रशियाचे विघटन. आणि 2 भारताचे डॅश सर्व संरक्षक दलाचे सरसेनापती असतात तर राष्ट्रपती असतात. ब उत्तर आहे. पुढे जाऊया. पुढील विधाने चुकी बरोबर लिहा. कोणतेही 2. 4 मार्काला अटल बिहारी वाजपेयींनी पाकिस्तान सोबत संबंध सुधारण्यास पुढाकार घेतला तर हे बरोबर आहे. 1958च्या शेवटी वाजपेयींनी पाकिस्तान सोबत शांतता चर्चेसाठी मोठा पुढाकार घेतला. दिल्ली दरम्यान बससेवा सुरू म्हणजे लाहोर ते दिल्ली दरम्यान त्यांनी बससेवा सुरू केली. ते स्वतः बसमधून पाकिस्तानला चर्चेसाठी गेले. त्यांनी पाकिस्तान आणि या घटनेचा पाकिस्तान आणि जागतिक स्तरावरील इतर देशाकडून चांगला प्रतिसाद मिळाला. या पद्धतीनं हे विधान बरोबर आहे. आपल्याला याचं स्पष्टीकरण देता येईल. मानवी सुरक्षेसाठी दहशतवाद नष्ट करणे आवश्यक आहे तर हे विधान देखील बरोबर आहे. परंतु का बरोबर आहे त्याचं स्पष्टीकरण द्यायचं आहे. मानवी सुरक्षेला असणारे सर्वात मोठे आव्हान म्हणजे दहशतवाद. दहशतवादाचे लक्ष सामान्य निरपराध माणसे असतात. त्यांच्या मनात दहशतवाद किंवा भीती निर्माण करणे आणि असुरक्षेची भावना निर्माण करणे हा दहशतवाद्यांचा मुख्य हेतू असतो. मानवाच्या सुरक्षिततेसाठी दहशतवाद नष्ट करणं आवश्यक आहे आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी दहशतवाद नष्ट करणं आवश्यक आहे. त्यानंतर 8वा 2 मार्कासाठी आहे मित्रांनो. एकच लिहायचं कोणतरी. जागतिकीकरण भारताचे राष्ट्रीय धोरण. तर जागतिकीकरणवर बघू आपण. शीतयुद्धानंतर व्यापार व आर्थिक संबंधामध्ये खुलेपणा आला. भांडवलदार, श्रम, बाजारपेठ आणि माहितीचे जगभर संचलन होऊ लागले. जगभराच्या लोकांमध्ये विचारांची देवाणघेवाण होऊ लागली. तंत्रज्ञानातील क्रांतीने जगातल्या घटना व घडामोडी सर्वत्र कळू लागल्या. देशाच्या सीमारेषा पूर्वी सारख्या त्या देशापुरत्या सीमित राहिल्या नाही. म्हणजे वास्तविक सीमारेषा जरी सीमित असल्या तरी इतर व्यवहार आणि बाबीसाठी त्या असीमित झाल्या. यातून मित्रांनो अर्थव्यवस्था परस्परांशी जोडल्या गेल्या. देशादेशात व्यापार वाढला. आर्थिकीकरण वाढलं. बाजारपेठांमध्ये मुबलक सुबत्ता आली. बाजारपेठेमध्ये मुबलक साहित्य उपलब्ध झालं. परंतु त्याचबरोबर गरीब व श्रीमंती राष्ट्रातील दरी कमी झाली नाही. हे मात्र तेवढंच खरं आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो 8वा ब. भारताच्या सुरक्षिततेपुढील आव्हाने पुढील संकल्प चित्राच्या साहाय्याने सोडवा. कोणताही एक सोडाचा. 2 मार्कासाठी भारताच्या सुरक्षा व्यवस्थेपुढील आव्हाने तर याला आहे सीमावाद, दहशतवाद, प्रादेशिकवाद आणि धार्मिकवाद. या पद्धतीने आपण या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो. 9वा आहे 2 मार्कासाठी. थोडक्यात प्रश्नाला कोणताही एक शीतयुद्धाच्या समाप्तीनंतर जागतिक राजकारणात कोणते महत्त्वाचे बदल घडून आले आणि भारत चीन संबंध सुधारण्यास कोणी कोणी योगदान दिले. तर एकचं उत्तर आहे मित्रांनो जागतिक राजकारणात अमेरिका ही एकमेव महासत्ता उरली. कोणतं एकचं उत्तर आहे? शीत महायुद्धाच्या समाप्तीनंतर जागतिक राजकारणात कोणते बदल घडून आले तर जागतिक राजकारणात अमेरिका एकमेव उरली. राष्ट्रामधील व्यापार व आर्थिक हितसंबंध सुधारण्यास अनुकूल वातावरण निर्माण झाले. भांडवल, श्रम, बाजारपेठा, माहिती यांचा जगभर प्रसार व प्रचार होऊ लागला. मुक्त संचार होऊ लागला आणि सर्वच राष्ट्रांनी व्यापारी संबंधांना प्राधान्य देण्याचे ठरवले. अन्य राष्ट्रांना मदत करण्याची म्हणजे हे झाली आणि त्याऐवजी आर्थिक संबंध प्रस्थापित होऊ लागले. संयुक्त राष्ट्र या संघटनेच्या जबाबदारी वाढली आणि जागतिक शांतता व सुरक्षितता टिकवण्यासाठी संयुक्त राष्ट्राने अधिक ठोस प्रयत्न करावे लागत आहेत. पर्यावरण रक्षण, मानवी हक्कांची जोपासना, स्त्री-पुरुष समानता, नैसर्गिक आपत्तींचा सामना या बाबीवर जागतिक स्वरूप या बाबींना प्राप्त झाले. या पद्धतीने आपल्याला थोडक्यात इथं जागतिक राजकारणात अमेरिका ही महासत्ता बनली यावर आपल्याला थोडक्यात लिहिता येईल. मित्रांनो पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये नवीन घटकासह लवकरच भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.